खा मस्त पोटभर चिवडा खा. खा ना अर्चना, तू घे ना, बस इथंच. नाही खा तुम्ही, मी चहा केला आहे. चहा आणतो मग गाळून. चहा घ्या, काढे केला. ह्याच तर चिवड्यानं होत होतं. चिवडा मस्त झाला अर्चना ताई. तुम्ही काय आता मुरमुळे आणले का? मुरमुळे नाही आणले, आता जुनेच होते. आता कांदा टमाटर सांबार आणला. माझ्यासोबत होती, पण मला हिचा प्लॅन थोडासा नाही समजला. घेतले भाजीपाला घेऊन झाला. मग काय म्हणते का, मला थोडंसं काम आहे. गेली मागं. तेव्हा तू ब्लाऊज पीस घेतले का? हो, ब्लाऊज पीस साठीच गेली होती. चंदा गेली का? चंदा नाही दिसून राहिली. हो, तिला कुठचं तरी काम आहे म्हणे, तर येईन म्हणे. मग गेली ती लगबग करत. पद्मावहिनी थोडासा चिवडा कमी खाजा. कमीच खात आहे मी, मला समजते ना. पण चिवडा झाला खूप चांगला अर्चना ताई, एकदम टेस्टी झाला. 2 दिवसाच्या आहे ना, माझ्या तोंडाला चव नव्हती. नाही, चिवड्याच्यानं खूप चांगलं वाटून राहिलं. गरम गरम चिवडा आहे ना, चांगलाच वाटते. खुसखुशीत झाला तो मस्त. अरे दिने मोहित खा चिवडा. या खोलीची साफसफाई केव्हा केली तू ना अर्चे? आमच्यासोबत राहत होती ना, काय रात्रीचं काम करत होती का? खोलीची साफसफाई मी 8-10 दिवसापासूनच करून राहिली होती. थोडासा हलकासा पेंट मारला आणि बाहेरचा सोफा इथं आणून घेतला. कोणी बाया घ्या आल्या तर बसाले होते. आणि मी इकडे रात्रीचं तिकडे किचन आहे, किचनमध्ये एक पलंग टाकून दिला. तिथंच होती आमचं दोघं मायलेकाचं. आहेच कोण? हे बी खोली चांगली मोठी आहे ना, इथंच तर गाद्या टाकून झोप नव्हते. हो, कोणी आलं गेलं तर ना येतेच कोण. तुम्ही फक्त ब्लाऊजच शिवान का आणखीन काही शिवान? ब्लाऊज बा मला पहिले साधी येते. आता मला जायची आहे शिकायला डिझाईनची. पण तू न कोणाच्या सिलाया मारणार काही आहे का? हलकाशी कुर्ती सलवार ड्रेस बी शिवायचा आहे. कुर्ती येत होती मला, तर पाहिजे शिवून. पण साधे ब्लाऊज येते. मग आता डिझाईनचं शिकायला जाणार आहे, तर डिझाईनची शिवून देत जाईल. पिकोची मशीन पाहिजे होती, पिको फॉल होती ती साड्याची. हो, तुम्ही ते सांगणारच होते तुम्हाला. पिको फॉल करून देत जाईन मी. पिकोची मशीन नाही आहे, पण पिको करून आणत जाईन आणि फॉल मी लावून देत जाईन चांगली घरगुती. तर साड्या बी आणत जा पिको फॉलले. आणखीन सांगून दे जायला लागेल त्याला. हा कसा झाला? चहा बी एक नंबर झाला, मस्त झाला चहा. मला वाटते दिनेला माहीत होतं का हे? दिने मला बाजारातून आली तर म्हणते, आई तुला चहा करून देतो. मी म्हणलं कर. तर म्हणते मग थांब ना, त्या काकूच्या घरी चहा पिऊन घेजो, थोडी प्यायला लावतेस ना म्हणते चहा. हो, माहीत असेल ना त्याला. मोहित बरोबर राहते तर माहीत आहे त्याला. पोट्टे बी सांगत नाही बापा. पाय बरं, माझ्या दिन्याने एक शब्द नाही सांगितला. तू घे ना चहा. तुला चहा बी नाही घेतला ना, चिवडाही नाही खाल्ला. आणि मी संध्याकाळी चहा पेत तर नाही म्हणा, मी चिवडा खाऊन घेईन. साक्षीले तिच्या सासूले बोलावलं तर ते लोक कुठं फिरायला गेले आहे म्हणे. इकडचे भाग पाहिले नाही म्हणे आपले. तर आज सकाळपासून ते फिरायला गेले. साक्षीची सासू मस्त बिंदास बोलते, पण मस्त उखाणा दिला. गणपट टकला. आवाज गिवाज तर साक्षीच्या सासूचा कडकच आहे, बिलकुल रफ आवाज आहे. मला वाटते सासू दिसते वरून कडक, पण अंदरून चांगली नरम आहे ते. मजाकी पाय बरं. जास्त काही बोलली नाही. मजाकी नेत होती सगळं. चाल बा, मी जातो घरी. मी तर माझ्या घरचा महादेव बा फुगन आणखीन. सकाळीच तर करे, दिवसभर घर राहत नाही. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. मसाल्याची काकू थोडा वेळ. नाही, आता नाही बसत. येईन आणखीन. आता आणखीन उद्या येईन. आता नाही बसत मी. ब्लाऊजचं माप आणून देईन ना, बसीन लागन तरी. आणजा मग सगळ्याजणी ब्लाऊजची माप आणजा, मी ब्लाऊज शिवून देईन. बाहेर पण तो सुगंध येऊन राहिला. काय ऐकलं तू ना? मस्त सुगंध येऊन राहिला गोडचा. अरे रयाचा हलवा केला रत्नाळाचा. तर आता येणार आहे ना उद्या तो. तर म्हणलं करून ठेवून देतो फ्रीजमध्ये चांगला. दे ना मला थोडंसं. आता खाता का उद्या दादासोबतच खाशी? आता देऊन दे थोडासा, मग उद्या बी खाईन. गाजराचा केला का? गाजराचा शिजवायलाच ठेवला ना. एवढ्या मोठ्या वांग्याचं काय करणार आहे तू? अरे त्याला वांग्याचं भरीत खूप आवडते, तर आणले मी वांगे. तर आता शिजवून ठेवून देतो म्हणलं. तो काही एका दिवसात पूर्ण काय काय खाईन? एवढं मोठं करून राहिली तू तर. वांगी शिजून देईन. काय हलव्यानंच होईन का? भरीत ना पोळ्या जेवण ना तर उद्या. कढी गोळे करीन म्हणे. आणखी काय काय करतो तू? एक गोष्ट सांगू का मी तुला?
कोणती गोष्ट रे, सांग. हे पाय, मी कधी बाहेर शिकायला जाणार नाही, मी इथंच राहीन. मी काही तुला वाचून नाही राहू शकत. दादासारखं मी बाहेर नाही जाणार शिकायला कुठं. मी सांगून देतो, बाबा किती म्हणून तरी मी जाणार नाही. पहिले इथंच तर शिक्षण पूर्ण कर, मग बाहेर जायचं सोच. इथंच तर पूर्ण वर्ग पास होणं कठीण आहे. तू हे पाय, तुला विश्वासच नाही ना. आता अभ्यास तर करतो ना मी, होऊन राहिलो ना पास. मला थोडंसं हलवा देऊन दे, चाल मी मग खेळायला जातो. अरे असं कर, तो काकूचा डब्बा आहे, त्या डब्यात का नाही थोडासा हलवा घे आणि तो काकूला नेऊन दे. दे मग पटकन, का पहिले मी खाऊन घेऊ आणि मग जाऊ. तू काही कर, तुला जे आवडेल ते खाऊन घे, नाही तर नेऊन दे. पहिले खाऊनच घेतो, मग डब्बा नेऊन देईन. ते पटकन मला. झाला रे हलवा? मस्त झाला आई. तुझ्या हातचं तर काही बी चांगलंच होतं ना. खा लवकर लवकर, मग डब्बा नेऊन दे. मी डब्बा भरून ठेवून देतो. गरम आहे, लवकर लवकर कसं खाऊ. आल्यावर खाणं नव्हतं होत का? खातो मी पटापट. काय पाहिजे रे दिन्या? काही नाही पाहिजे, माझ्या सोबती इथे येऊन राहिला, त्याच्यासोबत मला जायचं आहे. त्याला काहीतरी घ्यायचं आहे, मग आम्ही दोघं जण जाणार आहे मग काकाच्या घरी. चाल रे दिन्या. काहीतरी घ्यायचं आहे ना, तू घेऊन घ्या पहिले, मग जाऊ. मला काही घ्यायचं नाही आहे, पण पहिले तुझा काकूच्या घरी डब्बा नेऊन देऊ, मग आपण खेळायला जाऊ. ये ना इकडे, गोष्ट सांगतो तुला. काय म्हणतं? खेळायला जायचं आहे, तुला हलवा खायचा आहे का? खाऊन घे ह्या डब्यातला. मी सांगेन, मी काकू काही म्हणत नाही. मला तर खूप आवडते हलवा. काका, तुम्ही तुमचं काम करा ना, आम्ही जातो मग. कामच तर करून राहिलो, गिऱ्हाईक नाही तू उभा आहे. तुम्ही चहा करा तिकडे, आम्ही पाहतो कोणी गिऱ्हाईक येईन तर आम्ही 5 मिनिटं थांबणार आहे इथं. करतो. करा काय करायचं आहे तर. या डब्यातला खाऊन घे, पटकन खाय, मग आपण खेळायला जाऊ. तू येई कल्ला कर ना बे. खाणं पटपट, मी इकडे पाहून राहिलो कोणी येईन का तर. तुला माहिती आहे का, माझा भाऊ येणार आहे मोठा, रुपेश. खूप शिकून राहिला तो बाहेर चांगल्या कॉलेजात पुण्यामध्ये. तू बी जाशील का मग शिकायले पुण्याले? मी नाही जात, मला काही आवडत नाही. मला आपल्या गावातच आवडते. माझा भाऊ लगेच हुशार होता, मी इथं काही येत नाही मला. हो रे, मी ह्या हलवा खाल्ला, तू येई रागवून नाही का? आता तुले काकाच्या घरी काय नेऊन द्यायची? काही नाही रागवत, मी माझ्या काकूला सांगून देईन बरोबर. माझ्या काकूचं मला सगळं खरं पकडते माझ. चल लवकर जाऊ खेळायला. कोण कोण येऊन राहिलं? मोहित बी येत नाही आजकाल, अभ्यासच करत राहते. ग्रीष्मा येऊन राहिली का? काही माहित नाही, ग्रीष्मा पोट्टी तर लय हुशार आहे. अभ्यासात बी हुशार ना, खेळण्यात बी हुशार. कोणी नाही कुठून बुद्धी दिली तिला एवढी तर. चाल मग लवकर. काका, आम्ही चाललो. हो जा. काय खाल्लं इथं? हलवा हलवा म्हणजे डब्बा इथंच ठेवून दिला. वारे दिन्याचे कामं न दिन्या. शांता वहिनीले माहीत झालं तर झोडपते त्याला आणखीन. तो नाही दुरुस्त होत. ठेवून देतो डब्बा, आणखीन डब्याला येईनच तो वापस, नाही तर पाहिन तिकडे.